30 जून पासून भारतातील कागदी नोटा बंद होणार आहेत. हा मेसेज तुमच्याही व्हॉट्सअपवर आला तर तुमची पहिली रिएक्शन काय असेल बरं? कदाचित तुम्ही लगेच तुमच्या मित्राला फॉरवर्ड कराल, टेन्शन मध्ये येताल किंवा घरच्यांनाही सांगाल, कारण भारतामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी अजूनही लोक विसरले नाहीत आणि ती म्हणजे 8 नोव्हेंबर 2016ची ती काळी रात्र. अक्षरशः रात्री 8 वाजता टीव्हीवर आपले पीएम आले आणि काही मिनिटांमध्ये देशामध्ये खळबळ उडाली. काय झालं? 500च्या आणि 1000च्या नोटा बंद झाल्या, चलनातून आउटडेटेड करण्यात आल्या. एका रात्रीत लाखो कोट्यवधी रुपयांच्या नोटा फक्त कागद बनल्या. लोक बँकांच्या समोर उभे राहिले, एटीएम समोर गर्दी झाली, लग्न, व्यवसाय, व्यवहार सगळं स्टॉप झालं. आता आजही लोकांना तो दिवस आठवतो, म्हणून सोशल मीडियावर आज एक बातमी खूप सारी व्हायरल झाली आहे की 30 जून पासून आरबीआय कागदी नोटा बंद करणार आहे आणि प्लास्टिकच्या नोटा घेऊन येणार आहे. तेव्हा अनेक जण घाबरले, काहींनी विचारायला पण सुरुवात केली की आपल्या घरात असलेल्या नोटांचं आता करायचं तरी काय? 500च्या नोटा खरंच बंद होणार आहेत का आणि पुन्हा तशीच नोटबंदी येते का? पण थांबा, बातमी खरंच खरी आहे का हे जाणून घेणं पण गरजेचं आहे की सोशल मीडियावर पुन्हा लोकांना गोंधळात टाकलं जात आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून हे जाणून घेऊया की 30 जूनचं ऍक्च्युअली सत्य काय आहे. आरबीआय खरंच प्लास्टिक करन्सी आणतंय का? आणि जर प्लास्टिकच्या नोटा आणल्या तर आपल्या सध्याच्या नोटांचं नेमकी होणार तरी काय? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी काही गोष्ट सांगणार आहे जी कित्येक भारतीयांना अजून माहित पण नाहीये. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. चॅनलला क्विकली सबस्क्राईब करा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग टॉपिक तुम्ही मिस नाही करणार. सर्वप्रथम सत्य काय आहे ते पाहून घेऊया. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की 30 जून पासून भारतातील नोटा बंद होणार. तुम्ही हा मेसेज पाहिलाच असेल, पण आरबीआय किंवा भारत सरकारने असा कोणताही निर्णय अजून ऑफिशियली घेतलेला नाहीये. म्हणजे सध्या तुमच्या खिशात असलेली 100, 200, 500 किंवा इतर कोणतीही नोट पूर्णपणे वैधच आहे. मग हा प्लास्टिक करन्सीचा विषय आलाय तरी कुठून? लक्षात ठेवा, खरं म्हणजे आरबीआय गेल्या वर्षापासून किंवा मागील कित्येक वर्षापासून पॉलिमर नोट्स म्हणजे प्लास्टिक करन्सीचा अभ्यास करते. पॉलिमर नोट्स ह्या साध्या कागदी नोटांसारख्याच असतात, फक्त त्या जास्त टिकाऊ असतात. पाण्यात भिजल्या तर खराब नाहीत होत, लवकर फटत पण नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची नक्कल करणं थोडं कठीण असतं. म्हणूनच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युके, सिंगापूर यासारख्या कित्येक प्रगत देशांमध्ये आधीपासूनच त्या प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जातात. आता प्रश्न असा आहे, जर भारतात प्लास्टिक नोटा आल्या तर त्या जुन्या नोटांचं नक्की होणार काय? आणि याच ठिकाणी अनेक लोक गोंधळलेले वेगवेगळ्या मेसेजमुळे, कारण प्लास्टिक नोट्स येणं म्हणजे नोटबंदी नाहीये. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्ट पूर्णपणे वेगळ्या आहेत. नोटबंदीमध्ये जुन्या नोटा अचानक अवैध होतात, परंतु करन्सी अपग्रेडेशन मध्ये नवीन नोटा बाजारामध्ये स्टेप बाय स्टेप आणल्या जातात. त्यामुळे जुन्या नोटा लगेच बाद होत नाहीत किंवा बंद पण नाहीत होत. तुम्ही 10च्या नोटेबाबत हे ऑब्झर्व केलं असेल, जुन्या नोटा गेल्या आणि नवीन नोटा कशा पद्धतीने चलनामध्ये आल्या, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये प्लास्टिक नोटा जरी आल्या तरी तुमच्या सध्याच्या नोटा एका रात्रीत बंद होणार नाहीयेत. पण एक गोष्ट नक्की आहे की भारत हळूहळू डिजिटल रुपी, यूपीआय आणि मॉडर्न बँकिंगच्या दिशेने पण जातोय आणि पॉलिमर करन्सी हा त्या बदलाचा एक मोठा टप्पा राहू शकतो, जो पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे पाहायला मिळेल. पण निष्कर्ष एकच आहे, 30 जून पासून कोणतीही नोटबंदी होणार नाहीये. ही एक व्हायरल न्यूज नक्कीच खोटी आहे, तुम्ही पण याला पाहू शकता. पण भविष्यात प्लास्टिक नोटा भारतात येण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे. आता महत्वाचा कन्सेप्ट असा आहे याच्यामध्ये की तुम्हाला काय वाटतं बरं, की भारताने प्लास्टिक करन्सी आणावी का? कमेंट करून सांगायचे नक्की फायदे आणि तोटे तुमच्या चरणी काय त्याच्यामध्ये आम्हाला ऐकायला आवडतील. आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि क्विकली सबस्क्राईब करा विसरू नका.